गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया ही श्वासाची साधना आहे. माणुसकी हा एकमेव धर्म आणि श्वास हीच आपली प्रार्थना. कोणीही हिंदू नाही, कोणीही मुस्लिम नाही, कोणीही ब्राह्मण नाही, कोणीही दलित नाही, कोणीही स्त्री नाही, कोणीही पुरुष नाही. सबका मालिक एक, फक्त आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव. ह्याच गोष्टींचा या साधनेमध्ये विचार केला जातो, ज्ञान सांगितलं जातं. आणि म्हणून ही साधना अतिशय पोटंट साधना आहे. पोटंट म्हणजे काय? फास्ट ट्रान्सफॉर्मेशन. अतिशय तुमच्या भौतिक जीवनात, तुमच्या मानसिक जीवनात, तुमच्या सामाजिक जीवनात, तुमच्या आध्यात्मिक जीवनात, तुमच्या आर्थिक जीवनात अतिशय फास्ट ट्रान्सफॉर्मेशन घडवणारी ही साधना आहे. पण जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. हे ज्ञान, हे ब्रह्मज्ञान माझ्या सद्गुरूने या भांड्यात टाकलं. हे दूध रूपी ज्ञान या भांड्यात टाकलं. या भांड्याने साधना, सेवा, सत्संगाच्या तपाने ते दूध रूपी ज्ञान तापवलं आणि म्हणून ते शुद्ध राहिलं, म्हणून ते टिकलं, म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचलं. जर या भांड्यात हे दूध पडलं आणि जर ते साधना, सेवा, सत्संगाच्या तपाने तापवलं गेलं नसतं तर तुम्हाला काय भेटलं असतं? कलाकंद. विषय समजला का तुम्हाला? विषय समजला? अगदी तसंच हे शुद्ध ज्ञान रूपी दूध तुमच्या भांड्यात पडल्यानंतर तुम्ही साधना, सेवा, सत्संगाच्या तपाने त्याला तापवलं पाहिजे. साधना, सेवा, सत्संगामध्ये जर हरामखोरी केली, आळस केला, कंटाळा केला, नकारात्मकता तुमच्यात जास्त राहिली तर काय होणार? दूध नासून जाणार. आणि मग तुला न मला घाल कुत्र्याला. विषय नीट समजून घ्या, मला काय म्हणायचंय. विषय नीट समजून घ्या. हे ब्रह्मज्ञान रूपी दूध तुमच्या शरीर रूपी भांड्यात पडतंय ना. तुमचं शरीर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमादाने नकारात्मक ऑलरेडी आहे. माझं पण आहे. मी काही धुतल्या तांदळाचा नाही, लक्षात घ्या. मी काही धुतल्या तांदळाचा नाही. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद आणि दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद, या दोन गोष्टी आपल्या सद विवेकाने जो वेगळ्या करू शकतो तो ज्ञानी. तो ज्ञानी. आणि जो ते वेगळ्या करून ठेवतो तो ब्रह्मज्ञानी. आणि जो फक्त दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदात जगतो, इतरांनाही जगायला शिकवतो, जो या साधना, सेवा, सत्संगाच्या वृक्षाखाली बसून शांतीची आणि आनंदाची फळं चाखतो आणि इतरांनाही देतो, तो ब्रह्म अनुभवी. ज्ञानी, ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्म अनुभवी, ह्या तीन गोष्टी तुम्हाला नीट स्पष्ट समजल्या असतील. गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट यमघाट,
गुरु बिन कोण बतावे बाट। भ्रांति की पहाड़ी नदिया बीच में अहंकार की लाट। भ्रांति की पहाड़ी नदिया बीच में अहंकार की लाट। कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट। गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव। इथं हा आपोआप शब्द आहे ना, इथं समर्पण लागतं, इथं समर्पण लागतं. साधना सेवा सत्संगाची तयारी लागते. साधना सेवा सत्संगाच्या तपाने हे ब्रह्मज्ञान टिकवून ठेवण्याची जबाबदारी, त्याला शुद्ध ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने ते देऊन मोकळा झाला. गुरुजवळ होतं, गुरुने मुक्त हस्ताने डिस्ट्रीब्यूट केलं. का? कारण हे दिल्याने वाढतं. तसं सद्गुरूच्या कृपेनेच तुमच्यापर्यंत हे ज्ञान, हे ब्रह्मज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आपल्या शरीरातल्या काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमादाच्या नकारात्मकतेने त्याला कंटॅमिनेट होऊ देऊ नका. साधना सेवा सत्संगाच्या तपाने त्याला तापवा, त्याला शुद्ध ठेवा, त्याला शुद्ध ठेवा. सबसे बड़ा गुरु, सबसे बड़ा गुरु, और गुरु से बड़ा, गुरु से बड़ा, गुरु से बड़ा गुरु का ध्यान. सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यान. आणि म्हणून सतत अभ्यास बनत बनत बन जाय. सगळ्यात प्राचीन गुरुमंत्र जर असेल तर तो कोणता? हनुमंताचा गुरुमंत्र कोणता आहे? जय श्रीराम. राम हे नाम आहे. राम हे अयोध्येच्या राजाचं काय नाम, पण हे नामच बीजमंत्र आहे. नीट लक्षात घ्या, हे नामच बीजमंत्र आहे. आणि हनुमंताचा नाम, राम नाम, राम नाम की रट, हाच हनुमानाचा बीजमंत्र आहे. र र बोला तुम्ही, र प्रत्येकाने बोला, र र र र र र. कुठून निघतोय शब्द? शब्द कुठून निघतोय? नाभीपासून. र र. लम वम रम यम हम ओम. हे बीज मंत्र आहेत. 6 चक्रातले हे बीज मंत्र आहेत. मूलाधार चक्राचा बीज मंत्र लम, स्वाधिष्ठान चक्राचा बीज मंत्र वम, मणिपूर चक्राचा बीज मंत्र रम, अनाहत चक्राचा बीज मंत्र यम, विशुद्धी चक्राचा बीज मंत्र हम, आणि आज्ञा चक्राचा बीज मंत्र ओम. आणि र आणि म. र कर्तृत्व आणि म समर्पण. दिवसभर कर्तृत्व करा आणि रात्री झोपायच्या आधी समर्पण करा. र कर्तृत्वाचं प्रतीक आहे आणि म समर्पण. राम सर्वस्व आलं त्याच्यात. सगळं जीवन या 2 शब्दांमध्ये आलं. राम. र मध्ये कर्तृत्व. र रम रम. दिसतंय की नाही? कर्तृत्व दिसतंय की नाही? रम. इथं म म्हणा बरं. इथं म म्हणा. नाहीच निघू शकत इथून म. इथून काय निघणार? रज निघणार. म कुठून निघतो? म म म.
समर्पण आहे. रम राम 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 हा कुणाचा बीजमंत्र आहे? हनुमंताचा बीजमंत्र. एकदा अयोध्येला सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. सीता माता सुद्धा कुठे निघून गेली होती? लवकुश, शत्रुघ्न, लक्ष्मण, भरत सगळं निवांत, सगळं संपून गेलेलं. शेवटचा सीन या रामायणातला. सीता माता सुद्धा धरती मातेत निघून गेलेली होती. त्याच्यानंतर जे राज्य चाललं, लवकुशला सुद्धा, आत्ताचं जे लाहोर आहे तिथं लवकुशला राज्य देऊन दिलं होतं. लाहोर अयोध्येपासून तिथं ते त्यांचं राज्य सांभाळत होते. एव्हरीबडी वॉज हॅपी. राम दरबार भरलेला होता आणि रामाच्या भक्तीत सगळी अयोध्या तल्लीन होती. पण सगळ्यात जास्त तल्लीन कोण असणार? ऑब्विसली राम भक्त हनुमान हा सर्वात जास्त तल्लीन होता. आणि राम दरबारात गुरु वशिष्ठांचं आगमन झालं. गुरु वशिष्ठ राम दरबारात आल्याबरोबर सगळे उठून उभे राहिलेत. हनुमान मात्र रामाच्या भक्तीत एवढा तल्लीन होता की त्याला कळलंच नाही वशिष्ठ मुनी कधी आलेत त्याला कळलंच नाही. सगळा दरबारातलं जे काही त्यांचे कामकाज होतं ते काम चालू होतं. हनुमंत राम भक्तीतून तल्लीन होता आणि तो कधी त्या तल्लीनतेतून बाहेर आला त्याचं त्यालाही कळलं नाही. दरबारातलं कामकाज व्यवस्थित चालू होतं. वशिष्ठ मुनींचं पाद्यपूजन झालं. जसं आपण मानस गुरुपूजन करतो तसं फिजिकल गुरुपूजन रामाने वशिष्ठ मुनींचं केलं. आणि वशिष्ठ मुनींनी रामाला विचारलं, अरे रामा, तू पुरुषोत्तम आहेस. एका परिटाच्या वक्तव्याला सिरियस घेऊन तू तुझ्या धर्मपत्नीला जंगलात पाठवलंस. असा तू पुरुषांमधलाही सर्वश्रेष्ठ महापुरुष आहेस. पण तुझ्या दरबारात जर तुझ्या सद्गुरूचा अपमान झाला तर तू काय करशील? प्रभू रामचंद्र म्हटले, माझ्या दरबारात माझ्या सद्गुरूचा अपमान होऊच शकत नाही, पण झाला तर तू काय करशील? बस मृत्यूदंड हीच शिक्षा जर कोणी माझ्या सद्गुरूचा माझ्या दरबारात अपमर्द केला तर त्याला एकच शिक्षा, ती म्हणजे मृत्यूदंड. वशिष्ठ मुनी हसलेत. अरे हो, जरा विचार करून बोल. अशा व्यक्ती जर समोर असेल की जी तुझ्या मुलापेक्षाही तुला प्रिय आहे तर काय? राम म्हटला, म्हणून काय, मी एक वचनी एक बाणी एक पत्नी आहे. मी जे बोलतो ते मी करतो आणि जे मी बोलत नाही ते मी डेफिनेटली करतो. बरोबर की नाही? सलमान खानला मध्ये घुसवला. परिस्थिती तशीच होती. रामाने वचन दिलं कुणाला? गुरु वशिष्ठांना, की मी जे बोललो माझ्या दरबारात माझ्या सद्गुरूचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही आणि जर झाला तर मृत्यूदंड निश्चित. पहिले वचन दे म्हणे मला, कोणी केला अपमान, कोणी केला हे मी तुला सांगतो, पण पहिले वचन दे की तू जे बोलला ती शिक्षा तू त्याला दिली पाहिजे. बघा सद्गुरू कशी परीक्षा घेतात. कळलं की नाही? राम म्हटलेत, प्रभू राम म्हटलेत, वचन देतो. रामाचं वचन काय? रघुकुल रीत सदा चली जाई, प्राण जाई पर वचन न जाई. आणि प्रभू रामचंद्रांनी वचन दिलं काय?
जर माझ्या दरबारात कोणी तुमचा अपमान केला किंवा केला असेल, मृत्यूदंड निश्चित. माझ्या अमोघ बाणाने, अमोघ म्हणजे काय, जो रिटर्न येत नाही, अमोघ बाणाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. रामाला माहितच नाही की याला पण मुनी वशिष्ठ, आता हनुमंताचं लक्ष नव्हतं, याला कोणी अपमान किंवा याला कोणी गुन्हा म्हणेल का. रामाला वाटलं हा गुन्हा नाहीये, पण गुरु वशिष्ठ म्हटले की हा गुन्हा केलाय हनुमंताने. तुझा सद्गुरु दरबारात आला, सगळे उभे राहिले, किंबहुना तू सुद्धा उभा राहिला, पण हा मात्र बसून राहिला, हनुमान मात्र बसून राहिला. हा माझा अपमान झाला, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा तू दिली पाहिजे. झालं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाही पर वचन न जाय. सगळीकडे दुःखाचा बस. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राम त्याच्या अमोघ बाणाने हनुमंताला मारणार. डिसाइड झालं, फायनल. हनुमानला कळतच नव्हतं काय झालं. तो जेव्हा भानावर आला तेव्हा त्याला कळलं, आणि डिप्रेशनमध्ये, आता तर अवघड आहे, आता तर अशक्य आहे. मी राम भक्त हनुमान जरी असलो तरी राम एकवचनी एक बाणी आहे. रामाचा बाण मला लागल्यावर मी रामाच्या बाणाचा कसं काय इन्सल्ट करणार. मी मरणारच, मरावं लागणार, त्याला पर्याय नाही. विधी का विधान जान, हाने लाभ सही, विधी राखे राम, भाई विधि रही. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, भाई विधि रही. या भावनेने काय, विधी का विधान जान, हानी लाभ सही, या भावनेने राम घरी गेला. घरी अंजनी माता देवापुढे काय दाखवत होती, नैवेद्य दाखवत होती. तिची पूजा चालू होती अंजना मातेचे. आणि हनुमान रोजच्या सारखा नाही, जरा डिप्रेशन मध्ये आलाय असं तिला जाणवलं. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अंजनी मातेने हनुमंताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं, काय रे, काय झालं, जरा आज तू डिप्रेशन मध्ये दिसतो. काय नाही म्हणे, विशेष काय नाही. असं कसं, तुझ्या चेहऱ्यावरून मला कळतंय समथिंग इज हॅपन्ड, काहीतरी घडलेलं आहे. मग हनुमंताने घडलेला किस्सा सगळा सांगितला. हनुमंताने सांगितलं. आता हनुमंताचं आणि अंजनी मातेचं कॉन्व्हर्सेशन चाललंय त्याच्या घरी, की काय दरबारात काय किस्सा घडला, वशिष्ठ मुनी कसे आलेत आणि मी कसा भजनात तल्लीन होतो आणि सगळे दरबारी उठून उभे राहिलेत आणि मला कळलंच नाही ते कधी आलेत, आणि त्याच्यामुळे त्यांचा अपमान घडला, आणि त्या अपमानाची शिक्षा म्हणून रामाने मला त्याच्या अमोघ बाणाने उद्या नष्ट करण्याची शिक्षा दिलेली आहे. अंजनी माताला टेन्शन आलं की रामाचा बाण तर अमोघ बाण आहे. अमोघ म्हणजे तो वेद घेणार, म्हणजे घेणार. एक बाण सोडला, ज्या उद्दिष्टाने सोडला ते उद्दिष्ट पूर्ण होणार, म्हणजे होणार. दुसरे दिवस सकाळ झाली, दुपार झाली. शरयू नदीच्या तटावर सगळा दरबार आणि हनुमान आणि राम. हनुमान बिचारा सकाळी उठला. राम 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 म्हणत कुठे गेला, शरयू नदीच्या तटावर गेला. आणि अंजनी मातेने त्याला सांगितलं, मातेचा आशीर्वाद त्याच्या डोक्यावर. आणि मातेने त्याला सांगितलं, काय सांगितलं, सबसे बडा गुरु
और गुरु से बड़ा गुरु का ध्यान. तू टेन्शन घेऊ नको म्हणे, तू जा, तू टेन्शन घेऊ नकोस. सबसे बड़ा गुरु और गुरु से बड़ा गुरु का ध्यान. हो, रामाच्या बाणात, रामाच्या अमोघ बाणात प्रचंड शक्ती आहे. तुझी शक्ती त्याच्या पुढे काहीच नाही. पण तुझा सद्गुरु राम सबसे बड़ा गुरु और गुरु से बड़ा गुरु का ध्यान, या न्यायाने तू फक्त राम 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 सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ठिकाणी त्याच्यावर बाण मारला जाणार होता, शरयू नदीच्या तीरावर, तिथं हनुमान सगळ्यांच्या आधी जाऊन बसला. सगळ्यांच्या आधी जाऊन बसला. आणि कसा बसला असेल? आसन टाकून मस्तपैकी, असा आपण आता बसलेलो ना तसं. आणि काय चालू केलं? राम 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 राम. र मध्ये काय? कर्तृत्व. आणि म मध्ये काय? समर्पण. दिवसभर कर्तृत्व करा आणि संध्याकाळी तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा. सकाळी साधना ऊर्जान्वित व्हा. कपालभाती करून रम 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 यम रम, कपालभाती करून ऊर्जान्वित व्हा. दिवसभर सेवा करा. रात्री झोपायच्या आधी थोडेसे सदग्रंथांचं वाचन करा. याला मी सत्संग म्हणतो. सदविचारांचा सहवास म्हणजे सत्संग. आणि रात्री झोपायच्या आधी 12 श्वास विश्व शांतीसाठी आणि समर्पण कशात? ओंकारात. मकार जो म आहे, लक्षात घ्या, ओंकाराचा म आणि रामाचा म एकच आहे. झेपतंय का नाही? अतिशय सूक्ष्म आणि अतिशय शुद्ध ज्ञान आहे. बीज मंत्रांचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान तुमच्या पर्यंत येऊन पोहोचतंय. माझ्या सद्गुरूची ती इच्छा आहे. माझ्या सद्गुरूच्या कृपेने तुम्ही किती नशीबवान आहात याचा मला हेवा वाटतोय. आणि मलाच नाही, देवादिकांनाही तुमचा हेवा वाटत असणार की हे शुद्ध ज्ञान, हे शुद्ध ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचतंय. या ज्ञानाचा स्वीकार करून साधना सेवा आणि सत्संगाच्या तपात तुम्ही हे ज्ञान शुद्ध ठेवू शकलात तर मुक्त होण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. हनुमंतासारखी भक्ती, हनुमंतासारखं तेज तुमच्या आयुष्यात आलं तर तुमचं आयुष्य, तुमचं जीवन ट्रान्सफॉर्म झाल्याशिवाय राहील का? अगदी तेच घडलं. हनुमान त्या शरयू नदीच्या तीरावर येऊन बसला. सगळी अयोध्या नगरी जमा झाली. सगळी अयोध्या नगरी जमा झाली. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. रामाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. प्रत्यक्ष प्रभू रामाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. आणि हे नको असलेलं काम माझ्या मुलापेक्षाही प्रिय माझ्या हनुमानावर माझा अमोघ बाण मला चालवावा लागणार. आणि आज कदाचित नियतीने माझ्यावर वेळ आणली. राम विचार करतोय, नियतीने जशी माझ्यावर वेळ आणली, सीतेची अग्नी परीक्षा मला घ्यावी लागली. सीतेला त्या धोब्याच्या शब्दाखातर प्रेग्नंट असताना, गरोदर असताना जंगलात पाठवून द्यावं लागलं. हे जसं मला न आवडता सुद्धा एक अयोध्येचा राजा, निष्ठावंत राजा म्हणून नीतिवान आणि धर्मवान माझ्या शब्दाकरता, माझ्या वचनाच्या पालना करता मला जसं हे कडू कृत्य करावं लागलं, त्याच्याही पेक्षा माझ्या हनुमंतावर अमोघ शस्त्र चालवण्याची वेळ या नियतीने माझ्यावर आणली. याच्यासारखं माझं दुर्दैव काय? कोण म्हणतंय असं?
राम म्हणतोय. आणि राम ठरलेल्या वेळेत बरोबर तिथं गेला. आणि आता या अमोघ बाण हनुमंतावर चालवण्याची वेळ येऊन ठेवली. हनुमंत मात्र त्याच्या सुखासनात बसून राम 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 रामाने बाण प्रत्यंच्या धनुष्याला लावली. आणि जे काही योग्य प्रकारे जे काही राम जसा बाण चालवायचा, जाटकन बाण मारला. काय झालं असेल? बाण निष्फळ. बाण निष्फळ. बाण वेध घेऊ शकत नव्हता. कुणाचा? हनुमंताच्या छातीचा. आणि आश्चर्य वाटलं, सगळ्या अयोध्येला आश्चर्य वाटलं. राम बाण निष्फल होऊच शकत नाही. रामाचा अमोघ बाण निष्फल होऊच शकत नाही. आणि कुणाला आश्चर्य वाटलं? सगळ्या अयोध्यावासियांना पण आश्चर्य वाटलं. आणि गुरु वशिष्ठांच्या समोर हे चालू होतं. वशिष्ठ पण म्हटलेत रामाला, चिटिंग करतोयस काय? नीट मार, नीट बाण मार. रामाने परत सगळं मंत्र तंत्र जे काही सगळं करायचं, साटकन दुसरा बाण. नो इफेक्ट. राम 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 राम. तो बाण हनुमंताच्या छातीपर्यंत यायचा आणि निष्प्रभ होऊन जायचा. रामाचा अमोघ बाण हनुमंताची छाती भेदू शकत नव्हता. का? राम नामाचं कवच त्याच्या भोवती होतं. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यान. हे सिद्ध झालं. आणि गुरु वशिष्ठांनी प्रत्यक्ष कृतीतून ही गोष्ट इथं सर्व अयोध्यावासियांना दाखवून दिली. किंबहुना रामाला सुद्धा हे दाखवून दिलं की राम नामाने दगड तरून जातात. राम नामाने दगड तरून जातात. पण ही शक्ती त्या व्यक्ती म्हणून रामात नाही. ही शक्ती आहे त्या बीजमंत्रात. ही शक्ती आहे त्या राम नामाच्या बीजमंत्रात. विषय समजला का तुम्हाला? विषय समजला? व्यक्ती म्हणून अयोध्येचा राजा राम प्रत्यक्ष हनुमंतावर बाण चालवतोय, अमोघ शस्त्र चालवतोय. पण ते अमोघ शस्त्र सुद्धा काम करत नाही. कारण सबसे बडा गुरु और गुरु से बडा. विषय पूर्ण झाला. आजचा हा सत्संग अतिशय सिक्रेट. सगळं वेदांचाही हा सार आहे. सगळ्या शास्त्रांचाही हा गाभा आहे. आणि हे तुम्हाला प्राप्त झाला आहे. याला वाया जाऊ न देण्यासाठी साधना, सेवा, सत्संगाच्या तपामध्ये या ब्रह्मज्ञानाला तापवण्याची शपथ आपण स्वतःशीच घेऊया. आणि या शुद्ध ज्ञानाला कायम शुद्ध ठेवूया. कशासाठी? आपलं जीवन ट्रान्सफॉर्म झालेलंच आहे. अजून सकारात्मक त्याच्यात पॉझिटिव्हिटी यावी या शुभेच्छेसह आजचा या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.